लीडर्स या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। लीडर्स म्हटलं की ढोबळमानानं तुमच्या आमच्या मनामध्ये राजकीय नेतृत्वाची प्रतिमा उभी राहते। मात्र समाजाला पुढे घेऊन जाण्याचं काम खऱ्या अर्थानं करतात ते विविध क्षेत्रामध्ये उत्तुंग काम करणारी व्यक्तिमत्व। अशाच व्यक्तिमत्वांना भेटण्यासाठी त्यांना समजून घेण्यासाठीचा एक छोटेखानी प्रयत्न म्हणजे लीडर्स। आजच्या या सिरीजमध्ये आपण अशा व्यक्तीला भेटणार आहोत जो अपवाद आहे। मुळात अशा क्षेत्रातला ज्या क्षेत्राला पूर्णतः बरबटलेलं, नकारात्मक, भ्रष्टाचारी म्हणून ओळखलं जातं किंवा समजलं जातं, मात्र या माणसानं स्वतःची आपली वेगळी ओळख जपली आहे, एक नैतिकता जपली आहे। नाव आहे सदानंद दाते। अत्यंत सामान्य परिस्थिती, मात्र तरीही शिक्षणाची आस कायम ठेवत थेट IPS झालेले सदानंद दाते। राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील संस्थांमध्ये उच्चपदी जाऊन दाते यांनी अनेक जबाबदाऱ्या निभावल्या। एक कर्तव्यदक्ष आणि निर्भीड पोलीस अधिकारी असलेल्या दाते यांची निष्ठा आणि बांधिलकी नेहमीच जनतेच्या सुरक्षिततेशी राहिली आहे। आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यावेळी कामा इस्पितळात दहशतवाद्यांशी लढत त्यांनी वाचवलेले अनेकांचे प्राण। शांत राहून ठामपणे आपलं काम करणारे सदानंद दाते आजचे आपले लीडर्स आहेत। सर, खूप खूप स्वागत आपलं। तुम्ही कॉमर्स ग्रॅज्युएट आहात, नंतरच्या टप्प्यामध्ये IPS कसं काय, म्हणजे कसं ठरवलं? खरं सांगायचं तर FYच्या फर्स्ट इयरपर्यंत मला UPSC किंवा प्रशासकीय सेवा याबद्दल काहीच माहिती नव्हती। मी ज्या महाविद्यालयात शिकलो, मॉडर्न महाविद्यालय, 1986 साली अविनाश धर्माधिकारी आमच्या कॉलेजचे विद्यार्थी IAS पास झाले। तेव्हा मला पहिल्यांदा समजलं अशी पण एक परीक्षा असते। तोपर्यंत माझं ध्येय होतं की मी ICAA ऑलरेडी करत होतो, तेव्हा BCom झाल्यानंतर CA करायचं आणि भरपूर पैसे मिळवायचे आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये करिअर करायचं। कॉमर्स करत असतानाच आणि ICAA करत असताना काही असाइनमेंट्स केल्या आणि त्या असाइनमेंट्समध्ये माझा ज्या गोष्टीला सरकारबद्दल थोडी माझ्या मनात नकारात्मक इमेज होती की गव्हर्मेंट म्हणजे करप्ट आहे किंवा पब्लिक सेक्टरबद्दल जे अनेक प्रवाद असतात माझ्याही कानावरती होते आणि मला असं वाटत होतं की हे फक्त गव्हर्मेंटमध्ये चालतं। जेव्हा मी प्रत्यक्ष प्रायव्हेट सेक्टरमध्ये असाइनमेंट्स केल्या ऑडिटच्या, तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की कदाचित हा प्रश्न सगळीकडेच आहे। आणि आम्हाला ऑडिट आणि अकाउंट्स विषय शिकवायचे कर्नावट म्हणून चार्टर्ड अकाउंटंट। त्यांच्याबरोबर एका डिस्कशनमध्ये त्यांनी सांगितलं की तुम्ही जर ऑनेस्ट असाल आणि तुम्हाला सरळ काम करायचं आहे तर तुम्ही कदाचित प्रशासकीय सेवांमध्ये आणखीन जास्त चांगलं काम करू शकाल, कारण तिथे तुम्हाला काम करायचा वाव आहे आणि तुम्ही करेक्ट असलात तर प्रोटेक्शनसुद्धा आहे। प्रशासकीय सेवांची अशी ओळख लक्षात आली आणि असंही लक्षात आलं की अगदी कमी वयात महत्त्वाच्या पदांवर काम करण्याची संधी, आपल्या देशाकरता काहीतरी काम करण्याची संधी, आपल्याला जो चेंज पाहिजे असं वाटतं तर तो चेंज घडवण्याची शक्यता, हे सगळं प्रशासकीय सेवांमध्ये आहे। आणि म्हणून मी UPSCची परीक्षा दिली। मला जी रँक मिळाली त्या रँकप्रमाणे मला इंडियन पोलीस सर्व्हिस मिळाली, महाराष्ट्र काडर मिळालं। आर्थिक गुन्हे शाखा या विषयामध्ये आपण विशेष असं काम करावं। कॉमर्स बॅकग्राऊंड होतं त्यामुळे साहजिक आहे तुमचा त्यात इंटरेस्ट असणं। तर मुळात याबद्दलचं आकर्षण कसं तयार होत गेलं आणि संधी कशी मिळाली? तर आपल्या हातात काहीतरी पाहिजे म्हणून मी BCom झालो, त्याच्या पुढच्या वर्षी मी ICAA झालो। ICAA CA सारखी परीक्षा आहे आणि मग त्या बेसवरती आपल्याला नोकरी लागेल, हे त्याच्या पुढच्या वर्षी मी UPSC पास झालो। त्यामुळे इकॉनॉमिक ऑफेन्सेस इन्व्हेस्टिगेट करण्याकरता ज्या प्रकारचं अकाउंटिंग नॉलेज, ऑडिटिंग प्रॅक्टिसेसची माहिती, मॅनेजमेंट कंट्रोल सिस्टीमची माहिती लागते ती मी प्रोफेशनल लेवलला ऑलरेडी शिकलेलो होतो। मुंबईमध्ये जेव्हा मी आलो तेव्हा मुंबईत पोलीस स्टेशनमध्ये काम करत असताना, पोलीस स्टेशनमधले सुपरवाईज करत असताना मला लक्षात आलं की एक आव्हान आहे आणि अशा प्रकारची गुन्हेगारी समजणं, त्याचे पुरावे कुठे कुठे असतील ते हुडकून काढणं, हे एक वेगळ्या प्रकारचं चॅलेंज आहे आणि आपल्याला तिथे एक हेड स्टार्ट आहे। म्हणजे आपल्याला काय अकाउंटिंग बेसिक शिकायचं नाही, आपल्याला ते सगळे येतच आहे। तेव्हा डोक्यात तो विचार होता की आपण इकॉनॉमिक ऑफेन्सेसमध्ये काहीतरी शिकूया, करूया काम।
आणि सुदैवाने माझे ज्येष्ठ सहकारी के एल प्रसाद साहेब तेव्हा CBIमध्ये गेले, डेप्युटेशनवरती होते. त्यांनी मला विचारलं, तू CBIमध्ये येशील का? आणि पर्सनली ते माझ्याकरता सोयीचं होतं, कारण माझ्या पत्नीला तेव्हा मुंबईत मी आल्यानंतर नोकरी लागली होती. आणि मग CBIने मला सांगितलं ते मुंबईत मला 5 वर्ष काम करण्याची संधी देतील. तर मग CBI बेसिकली अँटी करप्शन आणि इकॉनॉमिक ऑफेन्सेसचे गुन्हे तपासतात. तेव्हा आपल्याला जे पाहिजे ते काम करता येईल, प्लस आपली घरी थोडी मदत होईल, असा विषय होता. पण तेव्हा मला असं वाटलं की सर्वसामान्यपणे ना पोलीस अधिकारी पर्टिक्युलरली फील्डमध्ये काम करतात, 12 तास मिनिमम काम करतात, कधीकधी 14-15 तास. आणि CBI किंवा या यंत्रणा तिथे एवढं कामाचं प्रेशर नसतं. मला असं वाटलं आपण थोडे आळशी होऊ तिथे गेलो की 5 दिवसांचा आठवडा आणि 8-9 तास काम, म्हणून आपण त्याच्याबरोबर PhD करूया. मग विषय पण इकॉनॉमिक ऑफेन्सेसचाच घेऊया. मग मी CBIमध्ये जायच्या आधी माझं PhDचं रजिस्ट्रेशन करून CBIमध्ये गेलो. आणि त्याच्याकरता मी विषय निवडला होता तो मला कुतूहल होतं. आपण असं म्हणतो की CBIचे तपास चांगले असतात, आणि असं आपण कुठल्या आधारे म्हणतो, तर CBIचा कन्व्हिक्शन रेट हा चांगला आहे. मग एखादा फसवणुकीचा गुन्हा आहे, हा पोलीस स्टेशनचे अधिकारी पण तपासतात, समजा अँटी करप्शन ब्युरो किंवा क्राईम ब्रांच पण तपासते, CBI पण तपासते. मग यांच्या कन्व्हिक्शन रेटमध्ये फरक का पडतो, म्हटलं आपण असा अभ्यास करूया. मग तो विषय निवडला मॉनिटरिंग ऑफ इकॉनॉमिक ऑफेन्सेस, मॅनेजमेंट कंट्रोल सिस्टम पर्स्पेक्टिव्ह. आणि मी ज्या संस्थेतून ICWA केलं, ओरल कोचिंग क्लासेस आमचे चालायचे, तिथले संचालक PhDचे गाईड होते पुणे युनिव्हर्सिटीचे. मग त्यांच्या हाताखाली PhD आणि त्याच क्षेत्रामध्ये काम, असं दोन्ही एकदम करायची संधी मिळाली. आईबाबांचे ॲस्पिरेशन्स काहीतरी असतील, प्रत्येक पालकाला मुलानं हे व्हावं असं एक स्वप्न असतं, तर काय त्यांच्या काय अपेक्षा होत्या मुळात? ॲक्च्युली माझे वडील मी 8वीत असताना मरण पावले, आणि आमची परिस्थिती थोडीशी बिकट होती. म्हणजे आईनी लोकांच्या घरी स्वयंपाकाची कामं केलेली आहेत, आणि परिस्थिती अशी म्हटल्यानंतर माझा मोठ्या भावानी लोकांच्याकडे बागकामाला जात होता. ते बघितलं तर मला असं वाटलं आपण पण काहीतरी करायला पाहिजे. म्हणून मी 5व्या इयत्तेत वर्तमानपत्र टाकायला सुरुवात केली, सकाळ, केसरी, तरुण भारत. ते मी ICWA होईपर्यंत, म्हणजे 1977 ते 1988 इतरही छोटी मोठी कामं केली. आणि एवढी सगळी परिस्थिती असल्यामुळे असेल, किंवा आईचा असाही कल असेल, तिने आम्हाला अमुक करा तमुक करा वगैरे असं काही कधीच सांगितलं नाही. किंबहुना मला असं कधी कधी वाटतं की मला म्हणजे अभ्यास कसा करायचा हेही मला माहीत नव्हतं. आणि 10वीला मला जे मार्क पडले 73%, तर घरी कोणी विचारलं नाही एवढे कमी मार्क का पडले. 73% म्हणजे ठीक आहे, मुलगा पास झाला, चांगल्या मार्काने पास झाला. मग 12वीला 65% मार्क पडले, हेही कोणी विचारलं नाही एवढे कमी मार्क का पडले. पण एक होतं की आईने आम्हाला हे सांगितलं होतं की शिकायला पाहिजे, कारण ह्या परिस्थितीतून बाहेर यायचं असेल तर शिक्षण हाच त्याचा एक मार्ग आहे. आणि म्हणून तिने आम्हाला पुस्तकाला पैसे कधी कमी पडू दिले नाहीत, किंवा अमुक गोष्ट शिकायची म्हटल्यानंतर ती कधीच नाही म्हणली नाही. तेव्हा शिक्षणाला प्रोत्साहन देणारं वातावरण नक्की होतं, पण मार्गदर्शन असं नव्हतं. तर माझ्या मोठ्या भावाने खूप सपोर्ट केलं. म्हणजे फर्स्ट इयरला ज्या बऱ्याच चांगल्या गोष्टी झाल्या, त्यात एक ही चांगली गोष्ट झाली की त्याला रुपी कोऑपरेटिव्ह बँकेत नोकरी लागली. मग त्यांनी मला सांगितलं की तू वर्तमानपत्र टाकतोस ते ठीक आहे, पण बाकी जे काम करतोस, मी पार्ट टाईम नोकरी करायचो 4 तास संध्याकाळी, ते बंद कर म्हणलं, तू अभ्यास कर. आणि त्यांनी जे पाठबळ दिलं, अभ्यास करायला मोकळीक दिली, कॉलेजमध्ये खूप चांगलं वातावरण मॉडर्न कॉलेजमध्ये मिळालं, त्यातून मग पुढे गोष्टी सोप्या होत गेल्या. मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला, आणि तुम्ही जखमी झालात आणि सिरियसली इंजर्ड आहात, अशा स्वरूपाचं वृत्त पसरलं. 26/11 निश्चितपणे आयुष्यातली मोठी, कदाचित सगळ्यात जास्त अवघड अशी परीक्षा होती. खूप दुःखद प्रसंग. 166 लोक मरण पावले, 17 पोलीस आणि NSGचे जवान शहीद झाले. एक अशा प्रकारचा हल्ला जो कदाचित जगाने ह्याच्यापूर्वी बघितला नव्हता. म्हणजे नागरी वस्तीमध्ये ज्यांना कमांडोचं ट्रेनिंग दिलेलं आहे, शेकडो मैलांचा समुद्री प्रवास करून पाकिस्तानमधनं 10 टेररिस्ट इथं आले.
जिहादी अशा स्वरूपाचा आणि मरण्यासाठी आणि मारण्यासाठी आलेले टेररिस्ट आणि त्यांच्याच बरोबर जेव्हा मुंबई पोलीस सामना करायला गेले, आपल्याकडे पोलीस दल जे आहे त्याचं इट इज सिव्हिल पोलीस, आपण सिव्हिल पोलीस असं म्हणतो. म्हणजे आम्हाला ट्रेनिंग दिलं आहे ते बळाचा कमीत कमी वापर करा आणि शक्यतो लाठी घेऊनच काम करा. तर उंबळेंसारखे पोलीस ज्यांनी महाराष्ट्र पोलिसांना एक वेगळी ओळख करून दिली असं म्हणायला पाहिजे आपण, त्या दिवशी शहीद झाले ते. पण AK-47ला सामना लाठी, पिस्टल आणि कार्बाईन घेऊन पोलिसांनी केला. कोणीतरी 9/11च्या हल्ल्यामध्ये अमेरिकेत जो झाला त्याबद्दल म्हणलं आहे की इट वॉज फेल्युअर ऑफ इमॅजिनेशन. म्हणजे अशा प्रकारचा हल्ला होऊ शकतो आणि त्याला काउंटर करण्याकरता आपल्याकडे कॅपॅसिटी असली पाहिजे, इन्क्लुडिंग मी. आम्हाला कोणालाच हा अंदाज आला नाही आणि साहजिकच तो अंदाज नसल्यामुळे तसं प्रशिक्षण, तसे इक्विपमेंट, तशी शस्त्र, टॅक्टिक्स हे सगळं तेव्हा नव्हतं. पण जे होतं रॉ करेज आणि आपल्याला आपलं काम करायचं आहे. म्हणजे तुम्ही म्हटलात कामा हॉस्पिटलला मी गेलो, लोक मला विचारतात तुम्ही फक्त रिव्हॉल्वर घेऊन कसे गेलात. मी स्वतःला सुदैवी समजतो की माझ्या मनात तिथे जाईपर्यंत आणि ती फायर फाईट चालू असताना अशी शंका आली नाही की आपण इथे जायला पाहिजे का नाही जायला पाहिजे. मला एकच दिसत होतं की आपण युनिफॉर्म घातला आहे, आपल्याकडे शस्त्र आहे, हे हॉस्पिटल आहे, इथे नवजात शिशू आहेत, गर्भवती महिला आहेत, पेशंट्स आहेत, डॉक्टर आहेत, परिचारिका आहेत, ते संकटामध्ये आहेत. आपण जे होईल ते सगळं करायला पाहिजे. मी जसं आधी म्हणलं की जसा मला आपण हे का करायला पाहिजे हा प्रश्न आला नाही, तसाच त्या म्हणजे माझं साधारण 50 मिनटं फायर फाईट चालू होती. अनफॉर्च्युनेटली मला जो बॅकअप पाहिजे होता तो बॅकअप तिथे आला नाही आणि तिथनं दहशतवादी निसटले. पण त्या 50 मिनटाच्या फायर फाईटमध्ये मरणाचाही विचार माझ्या डोक्यात आला नाही किंवा आपलं काय होईल असं काही वाटलं नाही. मला एवढं माहिती आहे की आपली ह्यांच्याबरोबर फाईट चालू आहे, यांना जाऊन द्यायचं नाही, जोपर्यंत आपण खिंड लढवू शकतो एवढंपर्यंत लढवायची आहे. मला असं वाटतं 26/11 एक धडा होता. महाराष्ट्र पोलिसांनी ती परीक्षा धीराने संयमाने तर दिलीच, पण त्याच्यानंतर महाराष्ट्र शासनाने आणि महाराष्ट्र पोलिसांनी जे केलं, आपल्या आत्मपरीक्षण केलं, आपण कुठे कमी पडलो ते बघितलं आणि नवीन सिद्धता केली. ही सर्व सेवा बजावत असताना खूप अनेक अशा आठवणी तयार होतात, पण निराशेचे क्षण पण अनेक येतात. असा एखादी निराशेचा क्षण? एक असा क्षण सांगायचा असं तुम्हाला जर म्हणलं तर मी भंडाराला पोलीस अधीक्षक होतो आणि माझ्या सर्वसामान्य नियमाप्रमाणे लोकांना भेटायला अशी वेळ ठेवली नव्हती, कधीही लोक येऊन भेटायचे. माझ्या ऑफिसमध्ये एक कॉन्स्टेबलला तयार केलं होतं, तो ज्यांच्याकडे अर्ज नाहीत त्यांचे अर्ज तयार करायचा. एके दिवशी दुपारी एका बंदोबस्तमध्ये आम्हाला PWDच्या अधिकाऱ्यांनी खूप चांगली मदत केली होती. म्हणून त्यांना मी सांगितलं तुम्ही माझ्याबरोबर घरी जेवायला या. तर ते आले होते आणि आम्ही निघणार तेवढ्यात एक कॉन्स्टेबल आले, म्हणले सर एक महिला आली आहे, त्यांना तुम्हाला भेटायचं आहे. म्हटलं घेऊन या त्यांना तुम्ही. ते महिला माझ्या ऑफिसमध्ये आतमध्ये आल्या आणि त्यांच्या चेहऱ्याकडे बघून असं हल्लं असं म्हणतात, त्यांच्या चेहऱ्यावरती जखमा होत्या आणि वन लुक ॲट हर वन कुड टेल की काहीतरी अमिस आहे, मग काहीतरी वेगळं आहे या बाईंमध्ये. त्या बसल्या, भेदरलेल्या मनस्थितीत होत्या आणि त्यांनी त्यांचं जे झालं ते सांगायला सुरुवात केली. थोडक्यात त्यांचं म्हणणं असं होतं की माझे शेजाऱ्यांनी आमच्यामध्ये सारखी भांडणं होत असतात आणि आज सकाळी माझ्या शेजारच्यांनी माझ्या अंगावरती कुत्री सोडली आणि माझ्या अंगावर जखमा आहेत, त्या कुत्र्यांनी मला ओरबाडल्याच्या जखमा आहेत. ते ऐकून सुन्न. आणि मग मी पोलीस स्टेशनला गेले तर पोलीस स्टेशनने मला उभं केलं नाही आणि माझी कंप्लेंट घेतली नाही. मी सांगितलं तसं ते इंजिनियर बसले होते, त्यांचे एक मित्र बसले होते. मग मी त्या पोलीस स्टेशन जवाहरनगर पोलीस स्टेशनच्या इन्स्पेक्टरना फोन लावला. ते पोलीस स्टेशनमध्ये नव्हते, पेट्रोलिंगला बाहेर पडले होते. तेव्हा वायरलेसवरती मोबाईल फोन नव्हते 96-97 साली. त्यांना वायरलेसवरती कॉल दिला. वायरलेस म्हणजे संपूर्ण जिल्ह्यातली यंत्रणा ऐकत असते. माझ्या इथे लाऊडस्पीकरसारखं जे बोलणं चाललं होतं त्या महिलेला सगळ्यांनाच ऐकू येत होतं. मी थोडक्यात त्यांना सांगितलं की अशा महिला माझ्याकडे आलेल्या आहेत, ही त्यांची तक्रार आहे आणि तुम्ही तक्रार घेतली नाही आणि तुम्ही मदत केली नाही असं त्यांचं म्हणणं आहे.
तुम्हाला काय सांगायचं आहे? त्यांनी पहिलं वाक्य उच्चारलं. ते म्हणले, साहेब ते बाई वेश्या आहेत, सभ्यस्थितीत वेश्या व्यवसाय करतात आणि आम्ही त्यांची कंप्लेंट लिहून घेत नाही. म्हणजे मला इतका संताप आला की आता म्हणलं ह्याच्याशी वायरलेसवरती मी बोललो, एखादा शब्द वावगा पडला तर सगळे लोक ऐकतील, बरोबर नाही. मी म्हणलं तुम्ही मला फोन करा. तेव्हा PCO वगैरे असायचे. त्यांनी PCOवरनं मला फोन केला. तोपर्यंत मला थोडा ब्रिदिंग स्पेस मिळाला, संताप थोडासा कंट्रोल करण्यासाठी. मी त्यांना म्हटलं की त्या महिला कोण आहेत हे महत्त्वाचं नाही आहे. त्यांच्यावरती आज सकाळी जे काही घडलेलं आहे आणि त्यांच्या जखमा आहेत, ते पोलीस अधिकारी म्हणून आपण त्यांची कंप्लेंट घ्यायला पाहिजे. त्यांची मेडिकल एक्झामिनेशन करा. मला असं वाटतं ते जखमा इतक्या सिरियस आहेत की हा कॉग्निजेबल गुन्हाच आहे. त्यांच्या शेजाऱ्यांना तुम्ही गुन्हा दाखल करून अटक करा. आणि जर जखमांचं स्वरूप किरकोळ आहे असं आलं तरी म्हणलं तुम्ही प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन म्हणून त्या माणसाला अटक करा. असं बरोबरच नाही. कुणी अंगावर कुत्री सोडली एखाद्या महिलेच्या आणि त्यांना जखमी केलं. ती महिला सगळं ऐकत होती आणि रडायला लागली. ती रडायला लागल्यानंतर एकदम उठली आणि समोर बसलेली अशी कडेनी मी पण उठून उभा राहिलो. माझ्या पायावर पडायचं होतं त्यांना. मग लेडी पोलीस करून त्यांनी आवरलं आणि मग त्या नऊवारी पातळ नेसलं होतं. ब्लाऊजमधनं त्यांनी 20 रुपयाची नोट काढली आणि त्या मला देऊ करायला लागल्या. पहिल्यांदा मी त्या बाईची कंप्लेंट पोलिसांनी घेतली नाही म्हणून चिडलो होतो. आता म्हणलं ह्या बाई मला लाच देतात. तुम्ही म्हणलात निराशेचा क्षण. म्हणजे त्यावेळेला त्या बाईंच्यावरती कदाचित मी थोडा संतापलो पण असेल, त्यांना पाठवून दिलं पोलीस स्टेशनला. पण त्यानंतर मी बराच वेळ विचार करत राहिलो की भ्रष्टाचाराला विरोध आणि व्यवस्थेमध्ये आतमध्ये राहून चांगलं काम करायचं ह्या उद्देशाने आपण गेल्यानंतरसुद्धा निश्चितपणे त्या महिलेचा काही मला अपमान करण्याचा असा उद्देश नव्हता. कदाचित तिला आणि सर्वसामान्य लोकांना, जसं तुम्ही सुरुवातीला म्हणलात की पोलीस हे त्याची इमेज चांगली नाही, त्या महिलेला माझा तर काही असा अनुभव नव्हता. पण आपल्याला कोणीतरी मदत करते म्हटल्यानंतर आपण त्याला पैसे दिले पाहिजेत आणि सगळेजण पैसे घेतात हा समज दूर कसा करणार? म्हणजे मला असं मला खूप विचार केला मी त्याच्यावरती की आता आपण काय नक्की करायला पाहिजे. पण तुम्ही जाहिरात तर करू शकत नाही की मी करप्ट नाही, अशी जाहिरात तरी कशी करणार? मला असं वाटत नाही अजूनही त्या प्रश्नाचं मला उत्तर मिळालं आहे. पण मला एक नक्की जाणीव झाली की आपण जे काम करतो आहे, समजा आपल्याला पोलीस दलाची किंवा स्वतःची प्रतिमा चांगली करायची आहे, तर ते एका रात्रीत होणारं काम नाही. कदाचित आपल्या आयुष्यात पूर्ण होणारं काम नाही. आपण फक्त प्रयत्न करू शकतो आणि लोकांनी आपल्याला ऑनेस्ट म्हणावं म्हणून आपण ऑनेस्ट राहणं हा मूर्खपणा आहे. म्हणजे लोक शेवटी काय म्हणतील हे काय आपल्या हातामध्ये नाही आहे. अगदी खरं. तेव्हा आपण आतून बाहेर बघायला पाहिजे आणि आपण आपल्यावरती आणि आपल्या विभागावरती काम करायला पाहिजे. तुम्ही अनेक उत्तम अधिकाऱ्यांबरोबर काम केलं. एखादा असा अधिकारी जो सातत्यानं तुम्हाला प्रभावित करत राहिला आणि ज्याचा प्रभाव हा कायम राहील तुमच्यावर, असा एखादी अधिकारी? आपल्या सहवासात येणारा प्रत्येक माणूस आपल्याला काहीतरी शिकवू शकतो आणि आपण जर कान नाक डोळे उघडे ठेवले तर आपण पिऊनपासून ते DGMपर्यंत कोणाकडून योग्य तो संदेश घेऊ शकतो. मी लकी होतो. मी अमरावतीमध्ये प्रोबेशनर असताना तिथे जोग सर, सूर्यकांत जोग रिटायर होऊन काही वर्ष झाली होती त्यांना आणि ते अमरावतीमध्ये स्थायिक झालेले होते. धाडसी, कार्यक्षम, ऑनेस्ट. इंदिराजींची हत्या झाल्यानंतर दिल्लीतली परिस्थिती सावरण्याकरता महाराष्ट्राकडच्या ऑफिसरला CP दिल्ली म्हणून नेमलं, इतका मोठा अधिकारी. आणि मी अगदीच नवीन, माझी छान मित्रासारखे वागायचे, खूप छान गप्पा व्हायच्या. एकदा गप्पामध्ये त्यांनी मला सांगितलं, मला म्हणले सदानंद एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, जेव्हा एखादी खूप मोठी घटना तुझ्या कार्यक्षेत्रात घडेल, एखादा सिरियस गुन्हा घडेल, एखादा भीषण लॉ अँड ऑर्डर प्रॉब्लेम होईल, तेव्हा डगमगून जायचं नाही. काही अधिकाऱ्यांना अशी सवय असते की हे माझ्याच मागे कशाला लागलं, अशी दूषणं पण द्यायची नाहीत. मला म्हणले तुला जर चांगला तपास अधिकारी व्हायचा असेल तर गुंतागुंतीचा, धागेदोरे नसलेला असा गुन्हा जेव्हा तुझ्या हद्दीत होईल तेव्हाच तुला तो गुन्ह्याची उकल करण्याची संधी मिळेल. तेव्हा म्हणले संकट आलं तर डगमगून जायचं नाही आणि असं समजायचं की ही आपल्याला
आपली क्षमता सिद्ध करण्याकरता मिळालेली संधी आहे. मला असं वाटतं जोग सरांचा तो सल्ला, महत्त्वाचे गुन्हे, लॉ अँड ऑर्डर, 26/11 सारखा प्रसंग किंवा वरिष्ठांच्या बरोबर भांडणं होतातच ना, दबावाचे प्रसंग असतात, त्या प्रत्येक वेळेला मला जोग सरांचा सल्ला आठवतो की आता ठीक आहे, परिस्थिती अवघड आहे, वाईट आहे, आपण काय अपेक्षा केली नव्हती अशी परिस्थिती आहे, पण आपल्याला एक संधी आहे या परिस्थितीवरती मात करण्याची. या पूर्ण प्रवासामध्ये एक महत्त्वाचा टप्पा आणखी येतो, तो म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचं निधन. आणि मुंबईसाठी म्हणून प्रत्येकाला बाळासाहेब ठाकरेंची जाण्याची वार्ता कोणी द्यायची किंवा मग ती परिस्थिती कशी हाताळायची हा मुख्य प्रश्न होता. आणि त्यावेळेला त्या पूर्ण कायदा सुव्यवस्था हाताळण्याची जबाबदारी तुमच्यावर आली. तर मुळात तो दिवस कसा होता? कारण खूप जिकरीचं काम होतं आणि लाखोचा समुदाय होता. निश्चितपणे शिवसेना प्रमुखांचं जे शिवसैनिकांशी नातं आहे आणि लोकांच्या मनावरती त्यांचा जो प्रभाव होता आणि किती लोक येतील, ते लोक आले तर आपण त्यांचं मॅनेजमेंट कसं करायचं, हा एक अव्वल दर्जाचा प्रोफेशनल चॅलेंज होता. आणि नोव्हेंबर महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यात जेव्हा आम्ही तो प्रत्यक्ष बंदोबस्त केला, ते 2.5 महिने आम्हाला काम करायला मिळाले. त्यापूर्वी मुंबईने 2 मोठ्या व्यक्तींच्या अंत्ययात्रा बघितल्या होत्या. 1920 साली लोकमान्य टिळकांची बघितली होती आणि 56 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची बघितली होती. ते काही संदर्भ आम्हाला मिळाले. अधिकाऱ्यांनी चर्चा करून किती लोक येतील, तर साधारण 2.5-3 लाखपासून 20 लाखापर्यंत, म्हणजे ही रेंजसुद्धा खूप जास्त होती. मग त्याचं बॅरिकेडिंग कसं करायचं. पण हे सगळं करत असताना डॉक्टर सत्यपाल सिंग मुंबईचे पोलीस आयुक्त होते आणि सगळ्यांना बरोबर घेऊन टीम म्हणून काम कसं करायचं याचा एक, मला असं वाटतं त्यांची काम करण्याची पद्धत आहे, एक आदर्श वस्तुपाठ होता. म्हणजे आम्ही 4 जॉईंट कमिशनर होतो आणि जनरली अधिकारी एकमेकांशी भांडूही शकतात, पण अवघड प्रसंगात एकदिलाने काम करायचं हे एक, मला असं वाटतं त्यांच्या लिडरशिप स्टाईलमुळे शक्य झालं असेल. कुंटे साहेब महानगरपालिका आयुक्त होते, त्यांनी आम्हाला खूप बंदोबस्तासाठी मदत केली. आणि खरं सांगायचं ना तुम्हाला तर मुंबई पोलीस दलात आता मी बरेच वर्ष काम केले, वेगवेगळ्या पदांवरती काम केलं. इट इज अ स्पेशल फोर्स. म्हणजे तुम्ही मुंबई पोलीस दलासमोर एखादं आव्हान दिलं तर ते पार पाडण्याची धमक आणि क्षमता मुंबई पोलिसांच्यामध्ये आहे. तेव्हा हे आपण अवघड काम करतो हे माहिती होतं, पण आपली टीम मजबूत आहे आणि आपण हे काम चांगलं करू शकतो असा आत्मविश्वाससुद्धा होता. अनेक नोंदी ज्या तुमच्या पूर्ण या कार्यकाळामध्ये तुम्ही अनुभवल्या त्या तुम्ही सांगताय. तर मुळात हे पुस्तक कशा स्वरूपाचं असेल आणि कधी हे पुस्तक आम्हाला प्रत्यक्षपणे वाचायला मिळेल? युनिक फीचर्सचे आनंद अवधानी हे माझे मित्र आहेत. म्हणजे आम्ही हरी नरके, आनंद, आम्ही समवयस्क आहोत आणि आम्ही एकत्र वादविवाद स्पर्धांमध्ये, मी तुम्हाला सांगितलं मी वादविवाद स्पर्धांमध्ये भाग घ्यायचो. तर मूळ मी काही लिखाण करावं ही कल्पना आनंदची. तो खूप मागे लागला. मला म्हणला तू एवढे सगळे प्रसंग आहेत आणि लोकांपर्यंत आले पाहिजेत, तू लिही. मग त्यांच्या मासिकासाठी मी पहिला लेख लिहिला. मला वाटतं 2015च्या दिवाळी अंकात तो लेख लिहिला मी. 14 किंवा 15च्या दिवाळी अंकात लेख लिहिला. आणि मग मला असं वाटलं की आपण लिहू शकतो, लोकांना ते आवडू शकतं आणि काही लोकांना त्याचा फायदासुद्धा होऊ शकतो. आणि सुरुवात आपण जिथनं केली की आपल्याला समाजात जर चांगला बदल घडवून आणायचा आहे तर काही लोकांनी व्यवस्थेच्या आतमध्ये राहून काम करायला पाहिजे आणि व्यवस्थेच्या बाहेर जो व्यापक समाज आहे त्यांचं सहकार्य प्राप्त करायला पाहिजे. म्हणजे पोलिसांच्या अडचणी नेमक्या काय आहेत किंवा पोलिसांच्या चांगल्या बाजू कुठल्या आहेत हे लोकांपर्यंत सांगणं, त्याच्याकरता लिखाण हे चांगलं माध्यम आहे असं मला वाटलं. आणि माझे अनेक सहकारी, म्हणजे इसेन्शियली पोलिसिंग इज अ टीमवर्क. आणि मी किंवा माझ्यासारखे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना क्रेडिट जे मिळतं ते क्रेडिट म्हणजे दहीहंडीत सगळ्यात वरचा मुलगा दहीहंडी फोडतो त्याला मिळणाऱ्या क्रेडिटसारखंच आहे. खालचे सगळे थर आहेत ते नसतील तर तो वरचा माणूस काही एकटा करू शकत नाही. तेव्हा असे खूप प्रसंग, अनेक प्रसंग
की ज्याच्यात कॉन्स्टेबल पासून ते इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चांगलं काम केलं आहे किंवा करायला मला मदत केली आहे. तर हा सगळा जो व्यवस्थेमध्ये असलेली क्षमता, व्यवस्थेमध्ये असलेला चांगुलपणा, व्यवस्थेसमोरची आव्हानं आणि व्यवस्थेमध्ये बदल करायचा असेल तर नेमका काय बदल करायला पाहिजे, कसा करायला पाहिजे, कुणी करायला पाहिजे, हे सगळं मला असं वाटलं लोकांसमोर ठेवायला पाहिजे आणि ते होत गेलं. एक पुस्तक रूपानं लवकरच वर्दीतल्या माणसाच्या नोंदी ज्या आहेत त्या आम्हाला वाचायला मिळतील. 18 डिसेंबर डॉ. अभय बंग यांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन ठेवलं आहे. व्यवस्थेत राहून व्यवस्था बदलण्यासाठी जे प्रयत्न करावे लागतात त्यात एक सकारात्मकता लागते. मुळात आपल्या हयातीत ही व्यवस्था बदलेल अशी कोणतीही खात्री नसते, तरी एक खारीचा वाटा म्हणून आपण सातत्यानं नवे प्रयोग करत असतो आणि त्या प्रयोगातून दररोज नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करत असतो. ही जी प्रेरणा आहे ना, ही सातत्यानं दाते सरांच्या कारकिर्दीत आणि त्यांच्या अनुभवातून समोर येताना पाहायला मिळते. त्यामुळे सर, तुम्ही आज जी वेळ दिलीत त्यासाठी खूप खूप धन्यवाद. कारण हे प्रेरणादायी क्षण आहेत आणि ही प्रेरणा निश्चितपणे विविध क्षेत्रातल्या लोकांना तुमच्या आजच्या या मुलाखतीतून मिळेल अशी अपेक्षा करूया. थँक्यू. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.